नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप, खूप, खूप स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसा होता तुमचा मंगळवारचा निफ्टी एक्सपायरी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. कालचा ॲनालिसिस व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल, ज्या पण काय आपण प्राइस ॲक्शन डिस्कशन केलं त्या लेवल डिस्कशन केल्या होत्या. आज जर मार्केट जर तुम्ही बघितलं तर मार्केटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला आपल्या ॲनालिसिसनुसार मोमेंटम बघायला मिळाला. सो कालचा व्हिडिओ ज्या ज्या मित्रांनी बघितला असेल आणि त्यांना आजचा ट्रेडिंग सेशनमध्ये काही ना काही हेल्प झाली असेल ट्रेडिंग करताना तर कमेंट करून नक्की सांगा. कारण की ओव्हरऑल जर बघितलं तर आपण काल डिस्कशन केलं होतं मार्केटचं जे स्ट्रक्चर आहे ते नेगेटिव्ह आहे, सेलिंगच्या साईडला आहे. फर्स्ट हाफमध्ये मार्केट जर सपोर्ट ब्रेक केला म्हणजे नो ट्रेडिंग झोनचा जो सपोर्ट होतो तो जर ब्रेक केला तर आपल्याला सेलिंग साईड मोमेंटम दाखवू शकतं. मार्केटनी स्पेशली निफ्टी इंडेक्स एक्सपायरीने निफ्टीचा इंडेक्स एक्सपायरी होते त्याच्यामध्ये चांगला मोमेंटम बघायला मिळाला. आणि बुलिश साईडला जी इम्पॉर्टंट रेजिस्टन्स होता तो मार्केटने ब्रेकच केला नाही, परंतु बुलिश साईडला प्राइस ॲक्शननुसार एक मिड सेशनमध्ये म्हणजे जो ट्रेडिंगचा सेशन होता मिड सेशनमध्ये एका सपोर्टवरनं परत एक बुलिश मोमेंटम बघायला मिळाले. आता वेगवेगळी प्राइस ॲक्शन तिकडे तयार झाली होती, वेगवेगळे सेटअप तयार झाले होते आणि तुम्ही जर प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स जर जॉईन केला असेल तर तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल. आणि ज्यांनी नसेनही जॉईन केला कालच्या ॲनालिस्ट व्हिडिओमध्ये नुसार जर बघितलं तर आपल्याला एक सेलिंगची अपॉर्च्युनिटी बघायला मिळाली. सो आय होप तुमचा आजचा ट्रेडिंगचा दिवस चांगला गेलेला असणार आहे. तरी पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आता काय होतं की मार्केटचा ॲनालिसिस आपण करतो, लेवल देखील डिस्कशन करतो, प्राइस ॲक्शन देखील डिस्कशन करतो, परंतु तरीही काही मित्रांना काही व्ह्युअर्सला समजत नाही. का समजत नाही? कारण की एकतर ते नवीन असतात, दुसरी गोष्ट जरी थोडीफार मार्केटची माहिती झाली असेल तरी त्यांना सेटअप सगळे माहिती आहेत. समजा आपण धरून चालू आहे, प्राइस ॲक्शन समजते, सेटअप समजतात ते. आता यूट्यूबवरती सांगण्याचे सेटअप किंवा यूट्यूबवरती सांगितलेली प्राइस ॲक्शन ही त्या त्या दिवसाची प्राइस ॲक्शननुसार आपण डिस्कशन करतो. म्हणजे आज जी प्राइस ॲक्शन झाली याच दिवसाची प्राइस ॲक्शन उद्या आपण काय होऊ शकतं या प्राइस ॲक्शनवर असं डिस्कशन करत असतो. परंतु ओव्हरऑल जर बघितलं तर आपण जे प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचे कोर्स जे बनवलेलं आहे त्याच्यामध्ये प्राइस ॲक्शन कशी तयार होते, सपोर्ट रेजिस्टन्स कसे तयार होतात, प्राइस ॲक्शन तयारनंतर त्याच्यामध्ये सेटअप कसे तयार होतात, सेटअपमध्ये कशा कशा लेवलवरती आपल्याला एंट्री एक्झिट हे बघायला मिळू शकतं, पॉसिबिलिटी काय होऊ शकते हे सगळं डिटेल्समध्ये सांगितलेलं असतं. त्याच्यामुळे ते दोन्ही वेगवेगळं आहे, लक्षात घ्या. आज त्याच्यासाठी एका मी स्टुडंटचा एक्सपिरियन्स देखील शेअर केला होता टेलिग्रामवरती आणि त्यांनी देखील तेच तिकडे सांगितलं होतं की सेटअप सगळे माहिती असतात परंतु सेटअपवरती ट्रेडिंग कसं करायचं हे माहीत नसतं. सो एकदा नक्की बघा, तुम्हाला जर जॉईन करायचं असेल नसेल तुमची मर्जी आहे, परंतु प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगची कोर्सची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही जाऊन एकदा चेक करू शकता. बाकी कम्प्लिटली तुमची मर्जी आहे. एकदा सिलेबस वाचा, तो सिलेबस जर तुमच्या ट्रेडिंग स्टाईलला मॅच करत असेल किंवा तुम्हाला जर तो सिलेबस बघून वाटतं की बाबा यातनं काही ना आपल्याला लर्निंग होऊ शकते, काही ना काही शिकायला मिळू शकतं, तर नक्की विचारात घेऊ शकता. जॉईन करायचं नाही ती वेगळी गोष्ट आहे, ती कम्प्लिटली तुमचा डिसिजन आहे. फक्त शिकण्यावर लक्ष ठेवा. आता मी हेच सांगतो काय प्रॉब्लेम होतो ते समजून घ्या की तुम्हाला लेवल पण माहिती, तुम्हाला प्राइस ॲक्शन माहिती, तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी माहिती, पण प्रॉब्लेम काय होतं, तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट माहीत नसतं, तुम्हाला तुमचं टार्गेट, तुम्हाला तुमचे SL माहिती नसतात, तुम्हाला तुमची पोझिशन साईजिंग माहिती नसते, तुम्हाला तुमची स्ट्राईक प्राईस सिलेक्शन माहिती नसते. म्हणजे जरी तुम्हाला मार्केट कसं चालतं हे माहिती असतं तरी ह्या 4 ते 5 गोष्टी आहेत ह्या तुम्हाला माहिती नसतात. त्यामुळे लाईव्ह मार्केटमध्ये कुठे ना कुठे एंट्री करताना जी भीती तयार होते मनामध्ये किंवा सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असूनही आपला जो ट्रेड आहे तो सक्सेसफुल होत नाही, याचं कुठे ना कुठे तुम्ही लिहून ठेवत जावा की काय प्रॉब्लेम होतो आहे, काय चुकं होतं, ते जर्नल मेंटेन करायला शिका. मग हळूहळू तुम्हाला समजून येईल की काय गोष्टी घडतात ते मार्केटमध्ये, काय गोष्टी होतात ते, याचं आकलन येणं खूप गरजेचं आहे. फक्त ट्रेडिंग करायची आणि सगळे करतात ते म्हणून करायची, रील्स बघतोय, यूट्यूबचे व्हिडिओ बघतोय, हे बघतोय, याने काही होणार नाही.
मी सांगतोय आपला जरी यूट्यूबचा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर त्याने इतका असं तुम्हाला फरक नाही पडणार आहे. हां, बेसिक तुम्हाला काही काही गोष्टी हळूहळू स्टेप बाय स्टेप शिकून जासान तुम्ही. परंतु एकदम जे म्हणतात ना, लात मारेन तिथं पाणी, असा हा प्रकार नाही आहे. लात मारेन तिथं पाणी नाही होणार, लात मारेन तिथं मोडणार पाय, हा असा प्रकार आहे. सो जे स्वतःला खूप मोठे तुफान समजतात ते मार्केटचे, म्हणजे नॉलेज झिरोच आहे आणि मार्केटचं तुफान समजतात ते, तर असं करू नका. तुम्हाला सगळ्या गोष्टी येणं गरजेचं आहे, त्यावेळेस मार्केटचा तुम्ही विचार करा. अन्यथा थोडा विचार करून मार्केटला बघा, नंतर हळूहळू स्टेप बाय स्टेप शिकण्याचा प्रयत्न करा. ओके. सो एका रात्रीत ओव्हरनाईटमध्ये आपल्याला अंबानी बनायचं नाही. एका ओव्हरनाईटमध्ये आपल्याला ओके बेसिकली शिक्षण घ्या, लर्निंग घ्या. ओके. आता ओव्हरऑल जर बघितलं तर आजची जी प्राइस ॲक्शन आहे ती अजूनही निगेटिव्ह आहे. परंतु जोपर्यंत एक दिवस मार्केट ग्रीनमध्ये क्लोज देत नाही तोपर्यंत प्राइस ॲक्शन निगेटिव्ह राहणार. आज बँक निफ्टी ग्रीनमध्ये क्लोज आहे, परंतु निफ्टी आणि सेन्सेक्स थोडासा अजूनही निगेटिव्ह आहे. हां, आजचा ट्रेडिंग सेशन जर बघितला तर थोडासा सपोर्ट क्रिएट केल्यासारखं वाटतं. आता तो सपोर्ट काय होऊ शकतो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये, कुठल्या लेवल इम्पॉर्टंट राहू शकते, त्याचं डिटेल ॲनालिसिस करायचं. आणि उद्या जर बघितलं तर उद्या बुधवार आहे, सँडविच डे आहे. आता कोणाला माहीत नसेल सँडविच डे तर कमेंट करून सांगा, म्हणजे बाकीच्यांना ज्यांना माहीत नसेल ते कमेंट वाचतील. ओके. सो व्हिडिओ संपूर्ण बघत जावा. निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्स ॲनालिसिस करणार विथ प्राइस ॲक्शन. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ नाही आवडला डिसलाईक करा. व्हिडिओ का नाही आवडला ते कमेंटमध्ये सांगू शकता, आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक नक्की करत जावा. 50,000 सबस्क्रायबरच्या आसपास आपण आलेलो आहेत. ज्या ज्या मित्रांनी सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब नक्की करा. ओके. मी आज इंस्टाग्राम लाईव्हवरती होतो दुपारी, आणि इंस्टाग्राम लाईव्हवरती एका मित्राची चांगली कमेंट होती, म्हणजे त्यांनी कमेंट केली होती की 50,000 सबस्क्रायबर लवकरात लवकर होतील. तर मी त्याला क्लिअरली सांगितलं की जे लोक एज्युकेशनचं सांगतात किंवा लर्निंगचं सांगतात त्यांचे सबस्क्रायबर वाढत नाही, परंतु जे लोक हवाबाजी करतात, शो ऑफ करतात, त्यांचे सबस्क्रायबर मात्र गगनाला भेटतात. प्रत्येकाचं लॉजिक आहे, मी म्हणत नाही ते चुकीचं करतं ते, परंतु तुम्हाला समजायला पाहिजे की व्हॅल्यू कोणाला दिली पाहिजे आपण. बाकी तुमचाच प्रश्न आहे तो. ओके. त्यामुळं सबस्क्राईब केलं नसेल आणि कुठे ना कुठे वाटत असेल की तुम्हाला काही ना काही शिकायला मिळते, मार्केटबद्दल नॉलेज मिळते, तर सबस्क्राईब नक्की करा. ओके. व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्यासमोर चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. आता बघा इकडे, आपण काल ही लेवल डिस्कस केली होती 25,240ची फर्स्ट रेजिस्टन्सची. डाऊन साईडला जर बघितलं तर 25,160 सपोर्ट होता. मार्केटनी काय केलं एक समजून घ्या. मार्केटनी सगळ्यात अगोदर तर इनसाइड कॅन्डल तयार केली. ओके. इनसाइड कॅन्डलचा लो ब्रेक केला. आता मी तुम्हाला वारंवार सांगतो, जे पण सेटअप आहे ते नो ट्रेडिंग झोनमध्ये होत असेल तर सेटअपची प्रायोरिटी आधी असते. सेटअपची प्रायोरिटी आधी असते, कारण की सेटअपमध्ये एसएल लेवल सगळे डिफाईन असतात. तुम्हाला जर इनसाइड कॅन्डल सेटअप माहिती असेल तर इकडे इनसाइड कॅन्डल सेटअपचा व्ह्यू बनला होता. त्याच्यानंतर बघा एक टक 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 खालीपर्यंत मार्केट 25,084 म्हणजे इथपर्यंत मार्केटने मोमेंटम दिला, आणि हा एक्सपायरीमध्ये हा मोमेंटम म्हणजे ह्यूज मोमेंटम आहे, लक्षात घ्या. बरं, आता तुम्हाला हा सेटअप माहिती नसेल, आपण असं गृहीत धरूया. त्याच्यानंतर काय केलं मार्केटने, आला टप्पा खाल्ला. बघा टप्पा खाल्ला म्हणजे काय, इकडे ग्रीन कॅन्डल केली. ओके. टप्पा खाऊन कॅन्डल ब्रेक केली, खाली आला, पुलबॅक घेतला. आता बेसिक आहे की जर ही कॅन्डलने इकडे लो ब्रेक केला, टेक्निकल एसएल कॅन्डलचा हाय बनतो, लक्षात घ्या. पुलबॅक घेतला, पुलबॅकने परत डाऊन साईड मोमेंटम, म्हणजे 25,160 जी लेवल आपण डिस्कशन केली होती ती मार्केटनी तंतोतंत फॉलो केली आहे, रिस्पेक्ट केले लेवलचं. आणि त्याच्यानंतर मार्केटने, म्हणजे ही इथे जर नसतं अपॉर्च्युनिटी तुमची मिस झाली असेल, तुम्हाला माहीत नाही सेटअप, तर इकडे पण हे तर आपण ॲनालिसिस व्हिडिओमध्ये डिस्कशन केलं होतं क्लिअरली काल. आपण हे देखील डिस्कशन केली. ही जी प्राइस ॲक्शन आहे ही काय आहे, अशा लेवल तुम्हाला ड्रॉ करून दाखवलं होतं. तुमच्या लक्षात आहे की नाही मला माहीत नाही आहे, कारण की खूप लोक विसरतात लगेच. ही प्राइस ॲक्शन मी तुम्हाला अशा पद्धतीने ड्रॉ करून दाखवली होती. डाऊन डाऊन, आज पण बघा इकडे गेलं डाऊन. ओके. सो लोअर लो पॅटर्न क्रिएट केला होता, आणि त्याच्यानंतर इकडे डबल बॉटम हा देखील. आता काही जे मित्र आहेत ज्यांनी प्राइस ॲक्शन सेटअप ट्रेडिंग जॉईन केलेलं आहे त्यांना हा डबल बॉटमचा सेटअप व्यवस्थित पकडता आलेला आहे, आणि हा सेटअप मी तिकडे शेअर देखील केला होता. काय
स्टुडंटने तो शेअर केला, मी तसंच तुमच्यासोबत शेअर केला होता. त्याच्यानंतर ही फास्ट रिकव्हरी पूर्णच्या पूर्ण कुठपर्यंत, बरोबर आपल्या रेजिस्टन्स लेवलपर्यंत. ओके. आणि इकडे बघा, आता ही लेवल ब्रेक झाली, परंतु जर तुम्ही इंस्टाग्राम लाईव्हला असाल तर हे इथे मार्केट होतं त्यावेळेस मी सांगितलं होतं की डिस्कशन केलं होती वरच्या साईडला जायचं नाही आहे. का? त्याच्यामागे रिझन काय आहे की वारंवार तुम्हाला मी एक उदाहरण देत असतो की एखादा मोमेंटम जर बॉटमपासून तयार झाला, हा मोमेंटम जवळजवळ 2584 म्हणजे 2500 आपण कन्सिडर करून 2580 म्हणजे 150 पॉईंटचा मोमेंटम होता. तर हा 150 पॉईंटचा मोमेंटम परत अजून 150 देणार का? पॉसिबिलिटी खूप लो आहे. त्या इकडे बघा पुलबॅक घेतला आणि बरोबर त्या नो ट्रेडिंग झोनमध्ये कन्सोलिडेशन केलं. आणि आता जर ओव्हरऑल जर तुम्ही बघाल तर नो ट्रेडिंग झोनच्याच मध्ये क्लोजिंग झालेली आहे. रेजिस्टन्स घेतला आहे, ही लेवल रिस्पेक्ट केली, ही लेवल रिस्पेक्ट केली, ही लेवल रिस्पेक्ट केली. म्हणजे पूर्णच्या पूर्ण लेवल जे आपण काल डिस्कशन केलं होतं त्या मार्केटने बऱ्यापैकी रिस्पेक्ट केलेलं आहे. ओके. मे बी 70 ते 80%, बाकी तुम्हाला किती टक्के वाटतं तुम्ही सांगू शकता. ओके. सो ओव्हरऑल जर मार्केटचा ॲनालिसिस तुम्ही कालचं व्यवस्थितरित्या बघितलं असेल, जे की खूप सारे मेंबर आहेत ते बघितलं असणारे, व्यवस्थित मार्केटने लेवल फॉलो केल्या आणि आय होप त्या लेवल बघून ती प्रायजेक्शन समजून घेऊन तुम्हाला काही ना काही शिकायला नक्की मिळालं असणार आहे. ओके. सो कमेंटमध्ये नक्की सांगा. आता उद्याच्यासाठी काही इम्पॉर्टंट लेवल आहे तर काहीही चेंज करण्याची गरज नाही आहे. आता कंटाळा आलाय का लेवल सांगायचा? कंटाळा आलाय का? बिलकुल पण नाही. ओके. का मी सांगतो तुम्हाला, एक डाऊन साईड मोमेंटम मोठा, एक हेल्दी पुलबॅक. आता याला जर वरती जायचं असेल तर तुम्हाला इकडे ही प्राइस ॲक्शन बघायला मिळेल. ओके. इकडनं जरी गेलास तर हरकत नव्हती, कारण की इकडे थोडंसं खालनं आला म्हणून त्याने ब्रेकडाऊन फेलियर केला. किंवा ही प्राइस ॲक्शन तुम्हाला बघायला मिळेल अशी. ह्या ज्या प्राइस ॲक्शन आहे या ही जेव्हा लेवल ब्रेक होती 25,240ची या लेवलच्या वरती, तर या सगळ्या लेवल काय होतं ते, या सगळ्या लेवल ब्रेक केल्या तर इकडनं जी पण प्राइस ॲक्शन होती ती बुलिश साईडला होण्याचे चान्सेस जास्त आहेत. कधी? जेव्हा हा रेजिस्टन्स ब्रेक होईल त्यावेळेस. ओके. 25,240 इकडे जर बघितलं तर थोडीशी लेवल चेंज करायला लागणार आहे. मी आत्ता बघतोय एक सेकंड. थोडीशी आपण करेक्शन केलं हे समजून घ्या एकदा. मोठी झोन आहे आणि उद्याचा दिवस थोडा साईडवेज होऊ शकतो. तर 25,250ची जी लेवल आहे ना, ही लेवल ब्रेक करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण ही लेवल आता रिमूव्ह होईल. ठीक आहे. तर काय बघायला मिळते, जेव्हा ही लेवल ब्रेक होईल तेव्हा जी पण प्राइस ॲक्शन बनणार आहे ती बुलिश साईडला कन्सिडर होतीये, कारण प्राइस ॲक्शननुसार, मनाचं नाही. 25,250 राऊंड लेवल देखील आहे. या लेवलवरती नाही बघा, आज जो पुलबॅक आला होता, मोमेंटम देऊन या लेवलवरती रिजेक्शन घेतलं, खाली आला, परत रिजेक्शन त्याच लेवलवरती घेतलं. म्हणजे आजचा इंट्राडेचा हाय जो आहे तो 25,250 आहे. आणि जेव्हा पण प्राइस इकडनं बुलिश होईल तेव्हा ही एक प्राइस ॲक्शन आपल्याला अशी बघायला मिळेल, जी की कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता, किंवा ही देखील एक बुलिश प्राइस ॲक्शन आहे. सो या लेवलच्या वरती एक बुलिश अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळू शकते. मग काय लेवल बनतं ते 25,300 फर्स्ट लेवल, 25,340 सेकंड लेवल आणि 25,360 थर्ड लेवल, कारण की या लेवलवरती रेजिस्टन्स आहे. सो या 3 लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळत आहे. ओके. याला थोडं येऊ द्या, थोडं छोटंसं कन्सोलेशन करायचं, 1-2 कॅन्डल 5 मिनिटाचं. त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक करते तर या लेवल आपल्याला ओपन होताना दिसतं. ते आता लेवल मी आधी तुम्हाला म्हटलं की चेंज होणार नाही, पण थोड्या लेवल चेंजेस झालेले आहेत, तर त्या नीट लक्षात ठेवा. ओके. या आता डाऊन साईडचा विषय. डाऊन साईडला मात्र कुठल्याही लेवल चेंज होणार नाही, कारण की ही जी लेवल होती ही आपण काल डिस्कशन केली होती, त्याच लेवलवरती मार्केटने आज व्यवस्थित रिस्पेक्ट दाखवली. पहिल्या लेवलला पण त्याच मार्केटने रिस्पेक्ट दाखवली, सेकंड लेवलला आणि थर्ड लेवल, म्हणजे ज्या ॲज इट इज लेवल आहेत त्या 25,120, 25,084 जो की आजचा इंट्राडे लो आहे, आणि 25,000
40 जो की शेवटची लेवल आहे, थर्ड लेवल आहे. बरं, आता इथे प्राइस ॲक्शन इम्पॉर्टंट आहे, काय होणं गरजेचं आहे ते. डायरेक्ट लेवल ब्रेक होती तर इग्नोरच करायचं आपल्याला, कारण की थोडंसं काय होतं इग्नोर करू शकता, बिकॉज डायरेक्ट लेवलनी काय होतं की मग तो इथून मोमेंटम सुरुवात झाली, इथनं मग एखादी मोमेंटम या सपोर्टवरनं मोठा ग्रीन कॅन्डलमध्ये दाखवू शकतो. सो त्याच्यामुळे छोटासा पुलबॅक घेऊन जर या पद्धतीने एखादी ट्रेंड लाईन क्रिएट झाली आणि त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होती तर मग ह्या सपोर्टवरती आपण विचार करू शकतो डाऊन साईडचा. मग फर्स्ट लेवल आपण डिस्कशन केली होती ही 2-3. ओके, आता उद्याचा दिवस आहे ना तो बुधवारचा आहे. तुम्हाला सांगत असतो की बुधवारचा दिवस म्हणजे एक सँडविच डे आहे. थोडं मार्केट आपल्याला स्लो दिसू शकतं. त्याच्यासाठीच थोडासा हा जो झोन आहे नो ट्रेडिंग झोन हा थोडासा मोठा आहे. जर बघितलं तर 2560 250 तर साधारण 90 ते 95 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आपल्याकडे बघायला मिळतो. तर जितकं या नो ट्रेडिंग झोनमध्ये तुम्ही ट्रेडिंग इग्नोर करू शकता किंवा अवॉइड करू शकता तर तितकं तुमचं माइंड आहे ना ते शांत राहणार आहे, ओव्हर ट्रेडिंगपासून वाचणार आहे आणि ह्या झोनची वाट बघायची की बाबा झोन ब्रेक होतोय तर अपॉर्च्युनिटी मिळते का विथ प्राइस ॲक्शन, तर विचार करू शकता. अन्यथा दिवस जरी एकही ट्रेड तुम्हाला नाही मिळाला किंवा एकही अपॉर्च्युनिटी नाही मिळाली, दिवस जरी असाच्या असा गेला आणि तुम्ही जर कुठलाही व्ह्यू प्लॅन केला नाही तर तुमचं हळूहळू डेव्हलपमेंट काय होते माहिती तुम्हाला, तुमची ओव्हर ट्रेडिंग कमी होते आणि तुमची सायकोलॉजी स्ट्रॉंग होती. आज एक मित्रांनी चांगली कमेंट केली होती, मी ती शेअर देखील केली टेलिग्राममध्ये ग्रुपमध्ये, की 3 दिवस झालं कुठली अपॉर्च्युनिटी मिळत नव्हती. मे बी त्याच्या सेटअपनुसार नसेल मिळालं, पण तो आज अपॉर्च्युनिटी मिळाली त्याला. ॲनालिस्ट व्हिडिओ त्यांनी व्यवस्थित बघितलं असेल, मे बी काही XYZ रिझन असेल, परंतु त्याने ते 3 दिवस ट्रेडिंग नाही केलं. हे पेशन्स खूप इम्पॉर्टंट आहे आणि ही जेव्हा पेशन्स तुमच्यामध्ये येतं ना त्यावेळेस एक स्टेप तुम्ही वरती जाताय. ओके, आणि ह्या स्टेप बाय स्टेप तुम्ही जायचं. आपण कधीही परफेक्ट होऊ शकत नाही, लक्षात घ्या. कधीही कोणी परफेक्ट नसतं कुठल्याही कामामध्ये, परंतु आपण त्या परफेक्टच्या जवळ जायचा प्रयत्न करायचा असतो. मी पण परफेक्ट नाही आहे. 70% 75% जरी मला व्यवस्थित मार्केट समजलं तरी सोन्याहून पिवळं असं मी मानतो. ओके, सो परफेक्ट व्हायला जायचं नाही. परफेक्टच्या किती जवळ जाऊ शकतो आपण त्याचा विचार करायचा, कारण की परफेक्ट कोणीही नाही आहे. ओके, सो ही गोष्ट लक्षात ठेवा. काही मुद्दे इम्पॉर्टंट असतात, माझ्या तोंडातून निघून जातात, परंतु त्यातनं शिकण्यासारखं खूप असतं. सो त्या गोष्टी लक्षात ठेवा आणि अंमलात आणायचा प्रयत्न करा. चला, निफ्टीचं ॲनालिसिस झालं आहे, सोडून जायचं नाही. बँक निफ्टी आणि सेन्सेक्स बाकी आहे. ॲनालिसिस बरोबर ज्या पण काही गोष्टी मी तुम्हाला सांगतोय ती खूप काही त्यातनं शिकण्यासारखं आहे, तर त्या गोष्टी लक्षात ठेवा. बँक निफ्टीने काय केलं, आय थिंक ओपनिंग या लेवलवरती होती ओपनिंग. हे हीच लेवल आहे. खाली आला, टप्पा खाल्ला, कन्सोलिडेशन केलं. मे बी छोटं मोठं इकडे छोटासा एस द्यावा लागला असणार आहे, बिकॉज त्या लेवलला मार्केटने ब्रेक केलं टप्पा खाऊ नाही, परंतु मोमेंटम खाली गेला नाही, हरकत नाही. परंतु कन्सोलिडेशन बुलिश मोमेंटम आणि परत म्हणजे बघितलं तर इकडे पण कन्सोलिडेशन आहे, इकडे पण कन्सोलिडेशन. मधले 15 मिनटं फक्त मार्केटने बुलिश मोमेंटम दिला, 15 ते 20 मिनटं. ठीक आहे, हरकत नाही. जर इकडे जर तुम्ही बुलिश साईडचा प्लॅन केला असेल तर मार्केटनी ज्या बुलिश साईडचे लेवल होतं त्या मात्र मोमेंटम देऊन गेलेल्या आहेत, कारण की परंतु इकडे जर बघितलं तर नो ट्रेडिंग झोन ब्रेक झाला, परंतु ही जी मोमेंटम होती इकडे कुठे पॉज नाही आहे, त्यामुळे SLला जागा कमी आहे. त्याने देखील कोणी लेवल टू लेवलचा विचार केला असेल तर ही मोमेंटम पकडता आली असणार. पण आता ही जर मोमेंटम बघितली तुम्ही तर ही क्लिअरली आपल्याला काय बघायला मिळते, बुलिश बघायला मिळते. आणि आपण हे पण काल डिस्कशन केलं होतं की सेलिंगच्या साईडला थोडंसं येऊ शकतं, परंतु त्याला कन्सोलिडेशन करणं गरजेचं आहे. कन्सोलिडेशन झालं, लेवल ब्रेक झाली, पण मोमेंटम आला नाही, तर असं असतं की जर आपण SL फॉलो नसेल करत तर मग कुठपर्यंत तुम्ही तुमचा ट्रेड खेचून जाणार आहे ना, नाही. पण SL जर फॉलो करत असाल तर इकडेच SL कुठं ना कुठं ओढायला पाहिजे. सो SL हा मित्र आहे, शत्रू नाही, लक्षात घ्या. तो सगळे मी आता रिमूव्ह करतोय, कारण की याच्यामध्ये थोडी प्राइस ॲक्शन आहे ती कन्सिडर झाली बुलिश साईडला, सेलिंगच्या साईडला नाही होते कन्सिडर. तो इम्पॉर्टंट लेवल काय बनतं ते तर हा एक सपोर्ट आणि त्याला आपण राऊंड लेवलवरतीच घेऊया, काही हरकत नाही. 55,400चा आणि आजचा इंट्राडे हाय मार्क करा. आणि ही जी रेंज आहे तुम्हाला
मार्केटच सांगेल, चार्ट सांगेल की काय ह्या रेंजमध्ये दिसते तुम्हाला. कंटिन्युअसली साईडवेज रेंज आहे यामध्ये. तसं बघायला गेलं तर काही इकडे पण काही मोठे मोमेंटम नव्हताच, परंतु कंटिन्युअसली साईडवेज रेंज आहे. हां, परंतु ब्रेकआउट चांगलं कुठे बघायला मिळू शकतो. आजचा इंट्राडे हाय जर ब्रेक होतो म्हणजे 55,665 ही एक रेंज आहे, रेजिस्टन्स आहे ते. आणि डाऊन साईडला जर बघितलं तर 55,400 या 2 लेवल आहेत जिथे मार्केटनी मोस्ट ऑफ द टाइम बँक निफ्टीने कन्सोलिडेशन केलेलं आहे. तर हे दिसते आपल्याला चार्टवरती की ही लेवल एक आहे ती कन्सोलिडेशन करते. या रेंजमध्ये मार्केट मोठा मोमेंटम देत नाही आहे आणि आगाऊपणे आपण थोडीशी, उद्याचा दिवस आहे जो सँडविच सेशन आहे त्याच्यामुळे थोडीशी रेंज आहे ती आगाऊ ठेवलेली आहे. आगाऊ म्हणजे मोठी ठेवलेली आहे. ओके, तुम्हाला इकडे जर बघायला मिळतं आपण ॲग्रेसिव्ह इकडनं पण विचार करू शकत होतो, परंतु नाही केलेला बिकॉज थोडंसं मार्केट आपल्याला इकडे ट्रॅप करू शकतं. मार्केट इकडे ट्रॅप करू शकतं ट्रेडर लोकांना. सो त्याच्यामुळे थोडीशी आपण रेंज मोठी ठेवली. बरं, या 2 लेवल तुम्हाला समजलं ज्या की आपल्या काय आहेत, नो ट्रेडिंग झोन आहे, रेजिस्टन्स आणि सपोर्ट. बरं, याच्यामध्ये पॉसिबिलिटी काय आहे की मार्केटची ही जी प्राइस ॲक्शन आहे ही जर आहे तर ही राउंडिंग बॉटम आहे. थोडीशी आपल्याला इकडे इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न देखील बघायला मिळते. जर या लेवलच्या वरती जर बँक निफ्टीची क्लोजिंग मिळते तर आपल्याला जे रिसेंटली जे रेजिस्टन्स होते ते मार्केट अचीव करताना दिसू शकते. याची पॉसिबिलिटी हाय वाढते, कारण की काल आपण डिस्कशन केलं होते जे नेगेटिव्हपणा होता तो कशामध्ये होता, IT इंडेक्समध्ये होता. सो IT इंडेक्सचा तर कुठलाही फरक बँक निफ्टीवरती इतका पडत नाही. त्यामुळे आज जर बघितलं तर निफ्टीसुद्धा थोडंसं निगेटिव्ह आहे, बँक सेन्सेक्स देखील थोडंसं निगेटिव्ह आहे, परंतु बँक निफ्टी बघितलं तर पॉझिटिव्ह क्लोजिंग आहे. म्हणजे समजणे वालों को इशारा काफी की बाबा IT इंडेक्समुळे थोडंसं मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर आपल्याला बघायला मिळालं, परंतु बँक निफ्टीचा आणि ITचा जास्त काही असा संबंध येत नाही. सो त्याच्यामुळे तो पॉझिटिव्ह आहे. मग पॉझिटिव्ह इंडेक्सला जर आपला व्ह्यू जर आणखी पॉझिटिव्हमध्ये असेल तर थोडंसं आपल्याला एक अपॉर्च्युनिटी जर मिळाली तर रिस्क टू रिवॉर्डच्या हिशोबाने जर बघितलं तर बुलिश साईडला फेवरेबल आहे थोडंसं बँक निफ्टी. सो त्याच्या काय लेवल बनतात ते समजून घेऊया. 1 तासावरती जर आलो आपण, पहिली जी लेवल बनते ती हा स्विंग हाय, सेकंड लेवल बनते हा इंट्राडे हाय, थर्ड लेवल जर आपण कन्सिडर केली ती बनते. ठीक आहे, या लेवल आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळतात. लेवल थोड्या छोट्या छोट्या आहे कम्पेअर टू नो ट्रेडिंग झोन, काही हरकत नाही आहे. एखादा दिवस मार्केटला देणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे 55,663ची जर लेवल ब्रेक होती तर छोट्या छोट्या स्कॅल्पिंग लेवल आहेत. मग 55,755 एक 100 पॉईंटची रेंज आहे. त्याच्यानंतर 55,836 साधारण एक 80 ते 85 पॉईंटची रेंज आहे तिकडे. त्याच्यानंतर 55,900 छोट्या छोट्या लेवल आहेत. तर छोट्या छोट्या ट्रेलिंग करण्याचा विचार करा तिकडे. ओके, डाऊन साईडला जर बघितलं तर जोपर्यंत व्यवस्थित टप्पा खात नाही मार्केट 55,400 वरती बँक निफ्टी टप्पा खात नाही, टप्पा खाऊन जर एखादा पुलबॅक देऊन लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत सेलिंगचा विचार करायचा नाही. मग हा काय करू शकतो, थोडासा इकडे येऊन इकडे टप्पा खाऊन इकडनं सुद्धा बुलिश होऊ शकतो. जर तुम्ही खूप ॲग्रेसिव्ह ट्रेडर असाल किंवा तुम्हाला मार्केटचं बऱ्यापैकी नॉलेज असेल तर या व्ह्यूला देखील विचारात घेऊ शकता. सेफ मेंबर किंवा बिगिनर लोक इग्नोर करा. या लेवलच्या वरती जर निघते तर इकडनं देखील एक आपण ॲग्रेसिव्ह विचार करू शकतो ॲज अ प्राइज ॲक्शननुसार. ओके, सो त्याचा एक व्ह्यू लक्षात ठेवा. डाऊन साईडला जर बघितलं तर 55,400ची जी लेवल आहे ती एक सपोर्टची लेवल आहे. पुलबॅक त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होती तर आजच्या ज्या लेवल आहेत त्या ओपन होताना दिसतात, परंतु काही सपोर्ट इकडे क्रिएट झालेले आहेत कारण की रेंज खूप छोटी आहे असू द्या, परंतु त्याच्यामध्ये कन्सोलिडेशन खूप आहे. कन्सोलिडेशन खूप आहे म्हणजे काय ते पण सांगतो तुम्हाला. काय बघायला मिळते इकडे की रेंज आहे छोटीच आहे, परंतु हे पूर्ण कन्सोलिडेशन आहे. 1 ते 2 कॅन्डलचं इकडे मोमेंटम आहे फक्त. जाताना पण ह्या 2 कॅन्डलच्या मोमेंटम तसेच होत्या. त्याच्यामुळे जर या लेवलला ब्रेक केलं आणि छोटा पुलबॅक झाला तर ही मोमेंटम फास्ट बघायला मिळेल, पण त्याच्यानंतर कुठे ना कुठे या रेंजमध्ये बँक निफ्टी आपल्याला अडकताना दिसू शकतो. याची पॉसिबिलिटी हाय आहे. तर या पद्धतीने इकडे रिस्क मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. लेवल जर बघितलं तर 55,300
55,187 आणि 55,100च्या आसपास आपल्याला या 3 लेवल ओपन होताना दिसतात, ते फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. ओके, सो या लेवलचा विचार करू शकता. बाकी ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केट थोडं उद्या स्लो होण्याची पॉसिबिलिटी हाय आहे, म्हणजे ऑपॉर्च्युनिटी मिळण्याची पॉसिबिलिटी लेस आहे. सो इकडे कन्सिडर करू शकतो तुम्ही. मग आपण गुरुवारी जी सेन्सेक्सची एक्सपायर आहे तिकडे एक चांगला मोमेंटम बघायला मिळू शकतो. हा एक पॅटर्न चाललेला आहे, लक्षात घ्या, हा एक पॅटर्न चाललेला आहे. चला सेन्सेक्समध्ये जाऊया. मस्त मोमेंटम दिला सेन्सेक्सनी. बघा, जे आपण लेवल डिस्कशन केली होती, कन्सोलिडेशन केलं तरच बुलिश साईडला जायचं, कन्सोलिडेशन केलं नाही, वर्नरकडे लेवल ब्रेक केली, इकडे पण इनसाइड कॅन्डल तयार झाली होती. जर कोणाला इनसाइड कॅन्डल पकडता आले असेल तर व्हेरी गुड आहे, नसेल तर इकडे छोटा टप्पा आणि जी आपली फर्स्ट लेवल होती त्या लेवलवरती टच केलं 81,800. आता बघा याच लेवलवरती का टच केलं. आता असं नाही की आपण लेवल डिस्कशन केली होती किंवा आपण लेवल मार्क केली होती म्हणून, ते तुम्ही कन्सिडर करू शकता, परंतु हे सगळं प्राइस ॲक्शन आणि सेटअपचा भाग आहे. इथे सपोर्ट कुठे आहे, रेजिस्टन्स कुठे आहे, याच्यावर नाही या लेवल निघतात. ते काही मला खूप एक्सपिरियन्स आहे म्हणून असं नाही, परंतु हा एक्सपिरियन्स कुठे कामाला येतो की योग्य लेवल योग्य ठिकाणी लेवल ड्रॉ करणे, याच्यासाठी एक्सपिरियन्स कामाला येतो, याच्यासाठी तुमचं प्राइस ॲक्शनचं नॉलेज कामाला येतं, याच्यासाठी तुमचं स्मार्ट मनी कन्सेप्ट कामाला येतो, याच्यासाठी तुमचा डिमांड अँड सप्लाय झोन कामाला येतो. म्हणजे डिमांड अँड सप्लायवरनं कुठून मार्केटमध्ये सप्लाय येऊ शकतो, कुठून मार्केटमध्ये डिमांड येऊ शकते, या गोष्टीवरून कळतं. आणि या सगळ्या गोष्टी आपण प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगमध्ये डीपमध्ये शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, सो बघा इकडनं लेवल आली, डबल बॉटम क्रिएट केला, वरती गेलं, परंतु कन्सोलिडेशन केलं. थोड्याशा लेवल आपण इकडे चेंजेस करतोय, लेवल चेंजेस होतात ते लक्षात घ्या. तर बघायला वाटू शकतं की ही रेंज खूप मोठी झाली आहे, वाटू द्या, काही हरकत नाहीये. काय बोलतो मी इकडे की बघायला वाटू शकतं की ही रेंज खूप मोठी आहे, परंतु मार्केटची प्राइस ॲक्शनच जर तशी असेल तर ह्या झोनमध्ये आपल्याला काय अपॉर्च्युनिटी मिळणार आहे, कुठलीही नाही. त्यामुळे थोडंसं, आणि एक दिवस वाटतोयच ना आपल्याला कन्सोलिडेशन जाऊ शकतं, त्याच्यामुळे थोडीशी रेंज मोठीच आहे. 82,316 आणि 82,500 ही राऊंड लेवल आहे, राऊंड लेवल आहे, पण हाच सपोर्ट आहे आणि हा रेजिस्टन्स आहे. तर हा क्लिअरली काय आहे, उद्याच्यासाठी आपल्याला सेन्सेक्समध्ये नो ट्रेडिंग झोन आहे. ओके, रेजिस्टन्स जर ब्रेक होतोय तर प्राइस ॲक्शन बुलिश आहे, 82,316. ओके, ही जर लेवल ब्रेक होते तर प्राइस ॲक्शन बुलिश आहे. काय लेवल बघायला मिळते आपल्याला, 82,500 फर्स्ट लेवल, 82,600 आणि 82,700 या 3 लेवल आहे. याचा विचार करू शकता. लेवल मनाच्या नाही आहे, बरं का, लक्षात ठेवा. या लेवल इकडे रेजिस्टन्स आहे फर्स्ट, इकडे सेकंड रेजिस्टन्स आहे, थर्ड रेजिस्टन्स इकडे आहे, तर यामुळे या लेवल आहे, लक्षात घ्या. आणि येऊ द्या, थोडं कन्सोलिडेशन करू द्या, एखादी ट्रेंड लाईन क्रिएट करू द्या, चॅनल क्रिएट करू द्या, त्याच्यानंतर जर 82,055ची जर लेवल ब्रेक होती, 82,500 नाही, इकडे राऊंड लेवल नाही, 82,055 आहे, लक्षात घ्या. मग अशी मी इकडे सांगितलं होतं की 82,055, पण 82,055ची लेवल आहे, जी की सपोर्ट लेवल आहे. मग अशी 82,500 आपण डिस्कशन केलं होतं, त्यामुळे तिकडे करेक्शन करा. ओके, ही जर लेवल ब्रेक होती तर आजचा लो आपल्याला बघायला मिळू शकतो, जो की आहे 81,800, डाऊन साईड 81,600 ही एक लेवल आहे. 2 लेवल ॲज इट इज, या लेवलमध्ये कुठलाही चेंजेस नाही, तर या लेवल ॲज इट इज आहे. तर ओव्हरऑल बघायला काय मिळतंय की मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये होतं, आज एक रिकव्हरी मिळाली मार्केटला. रिकव्हरी झाल्यानंतर मार्केट एक दिवस त्या रिकव्हरीवरती सस्टेन राहते की नाही ते महत्त्वाचा मुद्दा आहे. जर उद्या मार्केट याच रेंजमध्ये, जी आपली नो ट्रेडिंग झोन आहे, या रेंजमध्ये जर सस्टेन होत असेल तर मे बी आपल्याला मग नेक्स्ट एक्सपायरीमध्ये एक मोठा मोमेंटम बघायला मिळू शकतो, कारण की मार्केट साईडवेज झालं. ओके, आणि असंही लक्षात घ्या की मार्केटचे एका वीकमध्ये 5 सेशन असतं, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवारचे. या 5 सेशनमध्ये मार्केट 2 दिवस ट्रेंडी असतं मोस्ट ऑफ द टाईम, आणि 3 दिवस जे असतं ते साईडवेज असतं. हे मार्केटचं नेचर आहे, हा मार्केटचा डेटा आहे. ओके, त्या डेटानुसार जर बघितलं तर मार्केटने आज एक ट्रेंडी मोमेंटम दिलेला आहे, बिकॉज आज त्याच्या म्हणजे त्याच्या सपोर्टला काय होतं, निफ्टीची एक्सपायरी होते. आता उद्या मार्केट का असा एक फेज आहे की मार्केट उद्या थोडंसं कन्सोलिडेशन करू शकतं,
आणि मग गुरुवारी आपल्याला सेन्सेक्स एक्सपायरीमध्ये एक मोमेंटम दाखवू शकतो. सो उद्याचा दिवस जर थोडासा तुम्ही विचार केला तर मार्केट जर थोडं साईडवेज जर राहिलं तर काही सरप्राईज वाटायला नको, मग ते आपण एक सँडविच डे कन्सिडर करू शकतो. परंतु आपल्याला नेहमी अलर्ट राहणं गरजेचं आहे. मार्केट कधीही सरप्राईज करू शकतं, या गोष्टीवर आपल्याला माहीत पाहिजे, ही गोष्ट आपल्याला माहीत पाहिजे. सो ज्या लेवल आपण डिस्कशन केलं, मग ती निफ्टी असो, बँक निफ्टी असो, सेन्सेक्स असो, तिकडे थोडा नो ट्रेडिंग झोन जो आहे तो थोडासा मोठा ठेवलेला आहे. आता कोणाकोणाला वाटेल की खूपच मोठा झोन आहे, ऑपॉर्च्युनिटी नसणार आहे, हे ते नसणार आहे, वाटू द्या, काय हरकत नाही. एक दिवस गेला म्हणून काय मार्केट संपत नाही, लक्षात ठेवा. ओके, सो या पद्धतीने तुम्ही मार्केट बघण्याचा विचार ठेवू शकता. ओके, आणि असेच जर तुम्हाला लर्निंगचे व्हिडिओ बघायचे असेल, आवडत असेल तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. 2000 आणि 2000 लाईकचं गोल आहे, 500 कमेंटचं गोल आहे. आय होप तुम्ही कंप्लीट करसाल. व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर मास्टर निफ्टी एक्सपायरी, ओके, तर मास्टर निफ्टी एक्सपायरी अशी कमेंट करू शकता. ओके, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत, सगळ्यांपर्यंत शेअर करा ज्यांना स्टॉक मार्केटमध्ये शिकण्यासाठी इंटरेस्ट आहे. कॉल टिप्सवाल्यांसाठी शेअर नका करू तुम्ही, कारण की मग ते शिकण्यात इंटरेस्टेड नसतात. ओके, सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.